हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण नंबर सिस्टीम या चॅप्टर मधला शेवटचा टॉपिक राउंडिंग ऑफ नंबर विषयी अभ्यासणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राउंडिंग ऑफ नंबर्स म्हणजे काय आणि राउंडिंग ऑफ नंबर कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या व्हिडिओ सोबत तुम्ही शेवटपर्यंत राहा, म्हणजे नक्कीच तुम्हाला समजेल की राउंडिंग ऑफ नंबर्स म्हणजे काय आणि एखाद्या नंबरचा राउंडिंग नंबर कसा शोधायचा. तर हा व्हिडिओ समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण सुरुवात करूया राउंडिंग ऑफ नंबर्स. तर राउंडिंग ऑफ नंबर्स या कन्सेप्टचा मराठी अर्थ काय आहे? तर राउंडिंग ऑफ नंबर्स म्हणजे संख्या शोधणे. तर काय शोधणे? संख्या शोधणे. आता संख्या शोधणे म्हणजे काय? तर राउंडिंग ऑफ नंबर करत असताना आपल्याला तीन प्रकारे राउंडिंग ऑफ नंबर करता येतात. आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे राउंडेड टू नियरेस्ट 10. दुसरा आहे राउंडेड टू नियरेस्ट 100 आणि तिसरा आहे राउंडेड टू नियरेस्ट 1000. राउंडेड टू नियरेस्ट 1000. आता बघा, मगाशीच मी तुम्हाला काय सांगितलं, राउंडिंग ऑफ नंबर्स म्हणजे संख्या शोधणे. तर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की संख्या शोधणे याचा अर्थ काय आहे? तर संख्या शोधणे म्हणजे राउंडिंग ऑफ नंबर्स म्हणजे आता राउंडिंग टू नियरेस्ट 10 म्हणजे 10च्या जवळची संख्या शोधणे. राउंडिंग टू नियरेस्ट 100 म्हणजे 100च्या जवळची संख्या शोधणे. राउंडिंग टू नियरेस्ट 1000 मीन्स 1000च्या जवळची संख्या शोधणे. आता ह्या कन्सेप्टचा अर्थ होतो राउंडिंग ऑफ नंबर्स म्हणजे संख्या शोधणे. ती संख्या 10च्या जवळची आहे. राउंडिंग नियरेस्ट 100 म्हणजे ती संख्या 100च्या जवळची आहे. तर कोणती आहे? राउंडेड टू नियरेस्ट 1000 म्हणजे ती संख्या 1000च्या जवळची आहे. तर ती कोणती आहे? अशा प्रकारे वेगवेगळ्या क्वेश्चन थ्रू आपल्याला राउंडिंग ऑफ नंबर ते शोधायचे असतात. तर पहिल्यांदा आपण राउंडेड टू नियरेस्ट 10 कसं फाइंड करायचं, किंवा राउंडेड टू नियरेस्ट एखादा नंबर दिलेला आहे आणि आपल्याला क्वेश्चन आहे की ह्या नंबरचा राउंडेड टू नियरेस्ट 10 काढा, तर तो कसा काढायचा, किंवा राउंडेड टू नियरेस्ट 100 काढा, तर तो कसा काढायचा, आणि राउंडेड टू नियरेस्ट 1000 आहे तर तो कसा काढायचा, ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला बघा, आता पहिल्यांदा आहे राउंडेड टू नियरेस्ट 10. आता मी एक तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवते बघा. आता एक्झाम्पल आहे 59,353. हा असं एक एक्झाम्पल आहे. तर आता या एक्झाम्पल मध्ये बघा 59,353 या नंबर्स मध्ये, तर आता या नंबरचा आपल्याला नियरेस्ट 10 करायचे. काय करायचंय? नियरेस्ट 10. तर नियरेस्ट 10 करत असताना एक आपल्याला रूल दिलेला आहे. तो रूल इथं लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. तर तो रूल काय आहे? तर राउंडेड टू नियरेस्ट 10 करत असताना आपल्याला वन्स प्लेसचा नंबर बघायचा. राउंडेड टू नियरेस्ट 10 करायचंय, पण नंबर कुठला बघायचा? आपल्याला वन्सचा बघायचा. हे लक्षात ठेवा. कोणता नंबर पाहायचा आपल्याला? वन्सचा. तर वन्सचा नंबर जर काय म्हणते मी बघा, वन्सचा नंबर जर 5 किंवा 5 पेक्षा बिग असेल तर 10th प्लेस मध्ये एक ऍड करायचं आणि वन्स प्लेसचा नंबर 0 करायचा. आणि जर वन्स प्लेसचा नंबर 5 किंवा 5 पेक्षा स्मॉल असेल तर 10th प्लेसचा नंबर ऍज इट इज ठेवायचा आणि वन्स प्लेसला 0 करायचं. तर आता इथं बघा, आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करायचं, इथं राउंडेड टू नियरेस्ट 10. तर आपण पहिल्यांदा बघायचं वन्स प्लेसला नंबर कोणता आहे. तर आता इथं वन्स प्लेसला नंबर कोणता आहे? तर 3. तर 3 हे 5 पेक्षा बिग आहे का 5 पेक्षा स्मॉल आहे? 5 पेक्षा स्मॉल आहे. पण जर मग 5 पेक्षा स्मॉल असेल तर काय करायचंय? 10,000, 1000, 100 प्लेसच्या नंबर मध्ये काहीही बदल करायचा नाहीये. आता 10th प्लेसच्या नंबर मध्ये बदल केव्हा करायचा? जर वन्स प्लेसचा नंबर 5 किंवा 5 पेक्षा बिग असेल तर, पण इथं 5 किंवा 5 पेक्षा बिग वन्स प्लेसचा नंबर नाहीये. तर 10th प्लेसला आपण ऍज इट इज ठेवायचंय आणि वन्स प्लेसला काय करायचंय? 0 करायचं. लक्षात आलं तुमच्या?
खूप सोपी कन्सेप्ट आहे. नियरेस्ट टू 10 करणं म्हणजे काय, वन्स प्लेसचा नंबर बघायचा, वन्स प्लेसचा नंबर 5 किंवा 5 पेक्षा बिग असेल तर टेन्स प्लेस मध्ये 1 ऍड करायचा, आणि जर नसेल तर टेन्स प्लेसचा नंबर ऍज इट इज ठेवायचा आणि वन्स प्लेसचा नंबर 0 करायचा. तर आणखीन एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करते बघा. आता पुढचं एक्झाम्पल आहे 63,389. तर आपल्याला करायचं नियरेस्ट 10. नियरेस्ट 10 करत असताना वन्स प्लेसचा नंबर बघायचा, वन्स प्लेसचा नंबर 5 किंवा 5च्या बिग आहे का ते बघायचा. तर आहे, येस 5 पेक्षा बिग आहे, कारण की वन्स प्लेसला नंबर आहे 9. तर 5 पेक्षा बिग आहे तर काय करायचं, 10,000 प्लेस ऍज इट इज, 1000 प्लेस ऍज इट इज, 100 प्लेस ऍज इट इज. जर 5 पेक्षा नंबर बिग असेल तर टेन्स प्लेस मध्ये एक 1 ऍड करायचा. म्हणजे इथं 8 आहे, त्यात आपण एक ऍड केलं तर ते होतं 9, आणि वन्स प्लेसचा नंबर रिमेन 0. वन्स प्लेसचा नंबर आपण 0 करून टाकायचा. वन्स प्लेसच्या नंबर मध्ये काहीही होत नाही तर त्याला डायरेक्ट 0 मध्ये रिप्लेस करून टाकायचं. लक्षात आलं ना तुमच्या नियरेस्ट 10 कसं करायचंय. नियरेस्ट 10 करत असताना इथं 2 रूल आहेत. जर 5 किंवा 5च्या बिग असला तर टेन्स प्लेस मध्ये एक ऍड करायचा आणि वन्स प्लेस 0 करायची. जर नंबर वन्स प्लेसचा 5 किंवा 5 पेक्षा स्मॉल असला तर टेन्स प्लेसला काहीही बदल करायचा नाही आणि वन्स प्लेस रिमेन 0 करायचा. लक्षात आलं तुमच्या. आता चला राउंडेड टू नियरेस्ट 100. तर आता मी याच नंबरचं तुम्हाला राउंडेड टू नियरेस्ट 100 कसं करायचं हे दाखवते बघा. हाच नंबर घेऊया आपण पुढं, 59,353. आता नियरेस्ट 100 करत असताना आपल्याला टेन्स प्लेसचा नंबर बघायचा आहे. नियरेस्ट 10 करत असताना जसं वन्स प्लेसचा नंबर बघतो आपण, तसं नियरेस्ट 100 करत असताना आपण टेन्स प्लेसचा नंबर बघायचा. टेन्स प्लेसचा नंबर जर 5 किंवा 5 पेक्षा बिग असला तर काय करायचं, 100 प्लेस मध्ये एक ऍड करायचं आणि पुढचे दोन्ही प्लेसेस 0 मध्ये रिप्लेस करायचे. तर बघा काय सांगितलं मी, 10,000 प्लेस ऍज इट इज, 1000 प्लेस ऍज इट इज. आता टेन्स प्लेसचा नंबर बघायचा आहे, 5 किंवा 5 पेक्षा बिग असलं तर 100 प्लेस मध्ये एक प्लस करायचा, म्हणजे इथं 100 प्लेस आहे 3, तर इथं होणार आहे 4, आणि टेन्स आणि वन्स प्लेस रिमेन 0. खूप सोपं आहे बघा नियरेस्ट टू 100 करणं सुद्धा. लक्षात आलं. आता पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया, थोडस वेगळं घेते आता मी ते एक्झाम्पल. 23,321. तर आता ह्या नंबरचा आपल्याला नियरेस्ट टू 100 करायचं. नियरेस्ट टू 100 करत असताना आपल्याला टेन्स प्लेसचा नंबर बघायचा आहे. टेन्स प्लेसचा नंबर जर 5 पेक्षा स्मॉल आहे की 5 पेक्षा बिग आहे ते बघायचं. टेन्स प्लेसचा नंबर 5 पेक्षा कसा आहे, स्मॉल आहे. तर काय करायचं मग, 10,000 प्लेस ऍज इट इज, 1000 प्लेस ऍज इट इज. स्मॉल नंबर आहे म्हणून 100 प्लेसच्या ह्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाहीये आणि पुढचे प्लेस 0 मध्ये रिप्लेस होणार आहे. खूप सोपं आहे नियरेस्ट टू 100 करणं सुद्धा. लक्षात आलं तुमच्या. चला आता पुढचं आपण घेऊया राउंडेड टू नियरेस्ट 1000. आता राउंडेड टू नियरेस्ट 1000 करत असताना मी पुढे एक तुम्हाला एक्झाम्पल घेते बघा. 39,352. आता नियरेस्ट टू 1000 करायचे आपल्याला. तर नियरेस्ट टू 1000 करत असताना आपल्याला 100 प्लेसचा नंबर बघायचा. 100 प्लेसचा नंबर जर 5 किंवा 5 पेक्षा बिग असेल तर 1000 प्लेस मध्ये एक ऍड करायचा, आणि जर 5 पेक्षा स्मॉल असेल तर 1000 प्लेस ऍज इट इज आणि पुढचे नंबर 0 मध्ये रिप्लेस करायची. लक्षात आलं का बघा. इथं 10,000 प्लेस ऍज इट इज, 9 प्लेस लिहिण्याच्या अगोदर आपण 100 प्लेसचा नंबर चेक करायचा आहे. 100 प्लेसचा नंबर 5 पेक्षा स्मॉल आहे तर 1000 प्लेस ऍज इट इज राहणार आहे, आणि 100, 10 आणि 1 0 मध्ये रिप्लेस होणार आहे. पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. पुढचं एक्झाम्पल आहे 48,852. तर आता आपल्याला नियरेस्ट 1000 करायचे म्हणून आपण 100 प्लेसचा नंबर पाहणार आहोत. तर आता ह्या 100 प्लेसचा नंबर 5 किंवा 5 पेक्षा बिग आहे. 5 पेक्षा बिग आहे तर काय करायचं, 10,000 प्लेस ऍज इट इज. 5 किंवा 5 पेक्षा बिग आहे म्हणून 1000 मध्ये एक ऍड, आणि 100, 10 आणि 1 प्लेस रिमेन 0. लक्षात आलं का बघा. खूप सोपं आहे. ह्या तिन्ही मध्ये रूल सेमच आहे, पण फक्त वेगळं काय आहे तर नियरेस्ट 10 करत असताना वन्स प्लेसचा नंबर बघायचा, नियरेस्ट 100 करत असताना टेन्स प्लेसचा नंबर बघायचा, आणि नियरेस्ट 1000 करत असताना 100 प्लेसचा नंबर बघायचा. आणि सगळ्यांमध्ये सेमच 5 किंवा 5 पेक्षा बिग असेल
तर त्याच्या पहिल्या प्लेस मध्ये आपण एक्स प्लस करायचा आणि 5 पेक्षा स्मॉल असेल तर ती प्लेस ऍज इट इज ठेवायची, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. तर अशा प्रकारे राऊंडिंग ऑफ नंबर म्हणजे संख्या शोधणे हा सुद्धा टॉपिक खूप इझी आहे. मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर बाय मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.